पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल येथील 80 कंत्राटी कामगारांच्या दीर्घ लढ्याला यश आलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने समान काम समान वेतन या तत्वानुसार थकबाकी देण्याचे आदेश दिले आहेत. सुमारे 20 वर्षांपासून सुरू असलेल्या या लढ्यात कामगारांनी विविध न्यायालयीन पातळ्यांवर पाठपुरावा केला होता. सर्वोच्च न्यायालयाने देखील या संदर्भातील याचिका फेटाळल्याने उच्च न्यायालयाने प्रशासनाला 4 आठवड्यात थकबाकी देण्याचे निर्देश दिले. या निर्णयामुळे कामगारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. कामगार नेते रविराव आणि इतर पदाधिकाऱ्यांनी न्याय मिळवून दिल्याबद्दल वकिलांचे आभार मानले. हा निर्णय कामगारांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे. 2005 सालापासून ही लढाई आम्ही सुरू केली होती की समान काम समान वेतन, कमीत कमी पगार कामगारांना मिळाला पाहिजे. जो घाणीत काम करतो, तो सफाई कामगार आहे, त्याला हा न्याय मिळाला पाहिजे. ही रविराव शरदरावांची कल्पना होती आणि ती कल्पना घेऊन आम्ही पुढे गेलो. सुप्रीम कोर्टापर्यंत ही लढाई लढलो आणि आज आम्ही ही लढाई सुप्रीम कोर्टात जिंकलो, हायकोर्टात जिंकलो आणि ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना त्याचं आज ॲफिडेव्हिट द्यावं लागलं की समान काम समान वेतन मी आज ठाणे महानगरपालिकेत लागू करतो. कमीत कमी कोर्टात जेवढे कामगार आहेत त्यांना तरी लागू करतो असं त्यांनी मान्य केलं आणि शिवाय त्यांची 2018 पासूनची थकबाकी द्यायची त्यांनी कबूल केली आहे. तर कामगारांवर अन्याय होऊ नये याच्यासाठी ही लढाई होती. तर ह्या ठराविक कामगारांसाठी नव्हती, ही संपूर्ण ठाणे महानगरपालिकेत कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी होती. जे कामगार आमच्या युनियन बरोबर सोबत आहेत त्यांची लढाई तर आम्ही त्याच दिवसापासून सुरू केलेली आहे आणि जे दुसऱ्या लोकांसोबत इकडे तिकडे भटकलेले आहेत त्यांना पुन्हा एकत्रित करून ही लढाई त्यांची आम्ही स्वखर्चाने लढणार आहोत. आणि हाच निर्णय मी त्यांच्यासाठी पण आणायचं आश्वासन तुमच्या या माध्यमातून त्यांना देतोय. पण आज त्या दाव्यामध्ये 80 कामगार होते. त्या 80 कामगारांना याचा लाभ होईल आणि तो लाभ आता कॅल्क्युलेशन जे चालू आहेत त्याच्यानुसार तो लाभ किती होतं, म्हणजे काही लाखात जाईल, काही कोटीत जाईल, एकूण मिळून त्याचं उत्तर आपल्याला महापालिका देईलच, कारण 4 आठवड्यात त्यांना ते कंप्लाय करायचंच आहे. आणि त्याचबरोबर ही लढाई आता केवळ या 80 कामगारांपुरता न ठेवता ठाणे महापालिकेतल्या सगळ्याच कंत्राटी कामगारांसोबतच महाराष्ट्रातल्या कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी करायची, असं आमच्यामध्ये तरी तो विश्वास आम्ही स्वतःमध्ये ठेवून पुढे जाणार आहोत आणि याबद्दल लवकरच महाराष्ट्राला नवं आणि चांगलं चित्र बघायला मिळेल.